आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आदरणीय मराठवाड्याचे आमचे लाडके नेते, आदरणीय शैक्षणिक सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा संवाद ठेवला। शिक्षण प्रेमी, सामाजिक प्रेमी आणि सर्व क्षेत्राला, ग्रामीण भागातील क्षेत्राला विधायक प्रश्न एक सामाजिक स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या सभागृहात असेल किंवा देशाच्या सभागृहात असेल तर वेळोवेळी कार्यकर्ता म्हणून, सक्रिय कार्यकर्ता म्हणून आदरणीय रामराव वडकुते साहेब यांनी सेवा कार्य केलेलं आहे। आज आपल्याला त्याच्याबद्दल अत्यंत आनंद आणि गौरव आहे। नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, सोजवळ नेतृत्व, भारत देशाच्या आपल्या सर्वोच्च सभागृहामध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे आणि या निवडीबद्दल आपल्या इंडिया मीडिया लिंक आणि इव्हेंट मॅनेजमेंट संचालक माननीय केरवी दादा यांच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी सादर करत आहोत। इंडिया मीडिया लिंक आणि इव्हेंट्स मॅनेजमेंट ही आपणा सर्वांसहित, मुंबई सहित भारताच्या अनेक प्रदेशातील लोकांना माहितीच आहे। या मॅनेजमेंटने आजच्या 26 वर्षा अगोदरपासून सुरुवात केली आणि तुम्ही कुठलाही इतिहास, पत्रकार आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, समजदार आहात, बुद्धिमान आहात, काही अधिकारी मित्र इथं आमचे बसलेले आहेत, पूर्ण गुगल शोधलं, तुमचं युट्यूब शोधलं तर आम्ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जी समाजसेवा केली ती अधोरेखित आहे। मी स्वतः वयाच्या 13व्या वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता आहे। 16 वर्षापासून व्यवसाय करतो। लहान वयापासून बॉलिवूड मध्ये आहे। अलीभाई माझे जवळचे मित्र आहेत। 1983 सालीपासून आम्ही दोस्त आहोत। मी आजही बॉलिवूड मध्ये आहे। मुंबई शहरात नावाजलेला नृत्य कलाकार म्हणून माझं नाव होतं। आता 26 वर्षापासून हेलिकॉप्टरचा आमचा भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे आणि सामाजिक कार्यासहित मी गेले 42 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि तुम्ही सगळे मला ओळखता जास्तीत जास्त। आम्ही नेहमीच आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेब, सुरेश यादव, इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना आम्हाला नवनवीन बुद्धिमान लोकांची गरज लागतच असते आणि मी नेहमी जसं नवीन नवीन कलाकारांना चान्स देण्याचा प्रयत्न करतो तसं इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही मी असा प्रयत्न करत आलो की त्याचं एक उदाहरण देऊ की गेल्या वर्षी म्हणजे आता पुढे कार्यक्रम आहे आमचा, मी 9वा वर्ष रतन टाटाजींचा वाढदिवस साजरा करतो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। सर, तुमच्या आशीर्वादाने यावेळेस आम्ही त्यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये साजरी करणार आहोत। रतन टाटाची पहिली जयंती आहे। तो कार्यक्रम मी संपूर्ण सुरेश यादव आणि आदरणीय प्रीतम कुमार आठवले सरांना त्यांच्या पाठीशी ठेवलं आणि मी सांगितलं की हा इव्हेंट संपूर्ण तुम्ही योग्य पद्धतीने हाताळायचा। जर तिथे माझी गरज लागली तरच मी उपस्थित राहील, नाही तर मी कशात इंटरफेअर करणार नाही। तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये आधारी आहे। अशा पद्धतीने आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेब, सुरेश पवारने, सुरेश यादवने आणि इतर माझ्या आमच्या सगळ्या टीमने, माझ्याकडे खूप मोठी टीम आहे, अतिशय 20-25 वर्षापासून ती माझ्यासोबत कार्य करते आणि नौकेचे एवढे नौके लोक आणि बुद्धिमान लोक, खास करून श्रमिक लोक आणि बुद्धिमान लोक हे मला इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये लागतात। परंतु इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे पैसा कमवणं, आम्ही असा कधी विचार केला नाही। माझे अनेक असंख्य देशभर सामाजिक कार्यकर्ते मित्र आहेत, वकील मित्र आहेत, जजेस मित्र आहेत, त्यापेक्षा माझं अधिकारी वर्गामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रेम संबंध आहेत।
जे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतात, असे अनेक मित्र माझे आहेत. पत्रकारिता करत असताना, सामाजिक कार्य करत असताना, व्यवसाय करत असताना, गरीब पासून गरीब, अमीरापासून अमीर, म्हणजे अगदी अमिताभ बच्चन असेल किंवा PM ऑफिस असेल, यांच्याशी आमचा जवळचा संबंध आला आणि येतो. माझं बसणं जास्त दिल्लीमध्ये सगळ्यांना माहित आहे. मुंबईत फक्त आजचा दिवस बुधवारचा दिवस असतो, म्हणून आम्ही साहेबांना विशेष विनंती केली, आठवले साहेबांनी, आणि त्यांनी मान्य केली. आणि अतिशय आनंदाचा भाग आहे की महाराष्ट्रातून आपल्याकडून असंख्य अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेली लोक आहेत. ती नावाजलेली नावं आहेत. त्याच्यातलं एक आमच्यातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून गरीबातलं नाव आपल्या समोर बसलेलं आहे. त्यांनी स्वतः अनेक वेळा मान्य केलं की मी साधारण परिवारातून आलोय, मी साधारण परिवारातून आलो. आणि ते आता म्हणतात मी खासदार झालो, हे मला स्वतःला स्वप्नासारखं वाटतं. खरंच वाटावं. पण सर तुम्हालाही सांगतो, अगदी वयाच्या 13 वर्षापासून अनेक लोक इथं त्याचे साक्षी आहेत की आम्ही देखील वयाच्या 13 वर्षापासून जे सामाजिक कार्य केलं ते कदाचित एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी पण नाही केलं. एवढं कार्य आमचं आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि सामाजिक कार्यातून आहे. आणि त्याचे बरेच पुरावे गुगलमध्ये, युट्यूबवर, कुठलाही पब्लिसिटीला जवळ न करता, कुठल्याही प्रसिद्धीचा हाव न ठेवता, कारण मी स्वतःच म्हणजे नाही, पण प्रसिद्धीचा विषय मी ठेवला नाही. मी म्हटलं कार्य करत जायचं. ते आठवले साहेब त्या गोष्टीला बरोबर बारकाईने बघतात. कमी पैशामध्ये मोठं काय देत आहे ते आम्ही केलं आणि आजही करतो. आदरणीय खासदार साहेब परभणीचे आहेत, मी साहेबांना तेच सांगितलं. हिंगोलीचे आहेत, मी साहेबांना सांगितलं की मराठवाड्याचे आहेत. परभणी पण थोडं जवळ येतं. नरसिंह देवाचं मंदिर आहे, मोठं इतिहासकारक आहे. मी गेले 16 वर्षापूर्वी तिथं हेलिकॉप्टर मुंबईतून घेऊन गेलो. तिथं जत्रा होती. माझे एक IPS मित्र ते तिथे राहतात. त्यांनी मला खूप विनंती केली, पैसे त्यांनी दिले आणि मी हेलिकॉप्टर नेला. 1.5 लाख लोकांच्या ऐवजी 4 लाख लोकांनी 2 दिवस मला हेलिकॉप्टर ठेवावं लागला. परंतु मला मुंबईला येणं भाग पडलं. परत हेलिकॉप्टर आणल्या जाताना माझं रोडला ऍक्सिडेंट झालं. बाय रोड जिंतूर जवळ माझं ऍक्सिडेंट झालं. त्याला आज 15-16 वर्ष झाले. पण तसाही हेलिकॉप्टर हा प्रकार आहे. लोकांना किती वाईट वाटलं, तर आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही, कधी धोका नाही झाला. गगनगिरी महाराजांसारखे महाराज माझ्या हेलिकॉप्टरमध्ये 36 वेळा बसले. असे अनेक लोक बसले. अनेक लोकांची मी सेवा केली. आताच मी अलिबाईला बोललो, आपल्याकडे हाजी मालनचा दर्गा आहे कल्याणला. 450 वर्षापूर्वीचा दर्गा आहे. इतिहासात मी त्या दर्ग्यावर हेलिकॉप्टर घेऊन गेलो आणि 1.5 मिनिटात गोरगरीब लोकांना खालून वरती, जाडे मोठे शरीर आणि ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना हेलिकॉप्टरने वरती पोहोचवलं 1.5 मिनिटामध्ये. तो जत्रेचा दिवस होता. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, ते माझ्यासोबत माझ्या हेलिकॉप्टरमध्ये, बरेच तिथले नेते माझे सगळे मित्रच आहेत, ते सगळे होते. तर असे हे सगळं कार्य करत असताना आपला सर्वांचा आशीर्वाद, सर्वांचा अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागत आलं आणि ते घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत आलो आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आलो. दुर्दैवाने मला थोडंसं असं सांगावं लागतं, सर वाईट वाटून घेऊ नका. आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये माहिती आणि जनसंपर्कालय विभाग आहे. मी त्या विभागाशी संबंधित आहे, पत्रकार असल्यामुळे, सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे. पण त्या विभागाला कधी अशा गोष्टी दिसल्या नाही की जे गुगल किंवा युट्यूबने केलं नाही ते आम्ही केलं आणि आमचा इतिहास आहे. तर केलं याचा अभिमान आहे. पण ते गोरगरिबांसाठी, म्हणजे थोडक्यात सर, मी विधवा बायकांना हेलिकॉप्टरने फिरवलं 222 मुंबई शहरात. त्यांना पंचतारांकित जेवण दिलं. मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर त्या माझ्या चीफ गेस्ट होत्या पवनसला. आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेबांनी सगळं अरेंज केलं. मी सर आदिवासी लोकांना हेलिकॉप्टरने फिरवलं. मी मतिमंद पोरांना हेलिकॉप्टरने फिरवलं. कॅन्सर पीडित पोरांना हेलिकॉप्टरने फिरवलं. ज्यांचं वय 90 आणि 98 आहे त्या जोडप्याला मी हेलिकॉप्टरने फिरवलं, फ्री ऑफ चार्ज, कोणाचाही 1 रुपया न घेता. परंतु त्यातल्या त्यात जेवढं सामाजिक कार्य करता येईल, कुठलंही शासनाचं पत्रक न घेता, कुठलंही शासनाचं सहकार्य न घेता, आदरणीय आठवले साहेब, स्पेशल मी त्यांचं नाव वारंवार घेतो, ते मार्गदाते राहिले, आजही आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत राहतील. आणि आदरणीय खासदार साहेबांचं आम्हाला तुमच्याच माध्यमातून सहकार्य लाभलं आहे, मार्गदर्शन लाभलं. पुढे ह्याच्याच पावलांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही ह्याला पुढाकार घेऊन पुढे जाऊ. आणि आमच्या हातूनही चुका होत असतात, भरपूर चुका झालेल्या पण असतील, पण ते आपण क्षमा केलेल्या आहेत, तेही आम्हाला मान्य आहे. पण पुढेही आम्ही आमचं सामाजिक कार्य आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रकारे चांगले चांगले सामाजिक विषय आम्ही आजही हाताळू. गेल्या हप्त्यात
आपल्याकडे युद्धाचं जे प्रकरण चालू आहे, आम्ही पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबई शहरात, आपण सगळे होतात तिथे, आणि युद्धाच्या जागेवरती बुद्ध पाहिजे हे आम्ही मेसेज दिला. मला वाटतं तो मेसेज CID मार्फत आदरणीय पंतप्रधान साहेबांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी पण आपली पावलं सकारात्मक उचलली. त्यासाठी मी त्यांचे, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे आणि जेवढे सामाजिक कार्यकर्ते NGO त्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अलीभाई माझे जवळचे मित्र, मागणी सांगितलं, आदरणीय आमदार साहेब आमच्या सोबत आहेत, सुरेश यादव नौका आहे, परंतु काम सफळ केलं त्यांनी, सक्सेसफुल रतन टाटाचा वाढदिवस करून दाखवायला परत आम्ही जयंती करतोय. सर आपल्याकडे मागणी आम्ही करतोय तुमच्या सगळ्यांच्या देखत. मी 5 वर्षापूर्वी आदरणीय अजित दादाकडे एक मागणी केली होती, तुमच्या समोर परत करतो की मला मुंबई शहरामध्ये रतन टाटाचा सेल्फी पॉइंट बांधायचा आहे. तो मी बांधणार, सेल्फी पॉइंट सर मी बांधणार, पैसे आम्ही देणार, आम्हाला सरकारची फक्त जागेची संमती पाहिजे. अजित दादा एवढे खुश झाले आणि म्हणाले, अरे बापरे तुम्हाला सुस्त कसं काय, हे खूप जबरदस्त, मी देतो तुम्हाला जागा. दुर्दैवाने नंतर ते त्याचं पद गेलं, ती सत्ता गेली, नंतर बऱ्याच गोष्टी कोरोनाच्या संकटात गेल्या. आता रतन टाटासाठी आम्ही मागणी केली की मुंबईमध्ये आम्हाला स्टॅच्यू पाहिजे. आम्ही पैसे आमच्या पद्धतीने ते स्टॅच्यू साठी वगैरे देऊ, पण जागा आम्हाला शासनाकडून पाहिजे. सर ती मागणी आम्ही राज्यसभेत पण करू, मुंबईत केलेली आहे महाराष्ट्र शासनाला, आपणही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा आणि रतन टाटाजींचा एक स्टॅच्यू आम्हाला मुंबई शहरामध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही मला ऐकून घेतलं, एवढं कोणी ऐकत नाही, पण तुम्ही ऐकलं त्याबद्दल आभार. श्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाता अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा या महामानवांना वंदन करतो. आजच्या मुंबईत होणाऱ्या ह्या पहिल्या सत्कारासाठी ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, ते आयोजक रविदादा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रविदादा इंडिया इव्हेंट मॅनेजमेंट चालवतात, ते त्यांचे सल्लागार माननीय आमचे गुरुवारी आम्ही त्यांना म्हणतो ते आठवले साहेब, सुरेशजी यादव, आमचे दुसरे गुरु आमचे तायडे साहेब, अली खान साहेब, आमच्या बरोबर आलेले यांना राज्यमंत्री दर्जा आहे. आणि मी जसं एका समाजाचं राज्यात काम करतो, ज्या समाजाचे 105 लोक वारले तरी त्यांना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, त्या समाजाचे अध्यक्ष आता त्यांना राज्यमंत्री मिळाले, ते कैलासजी राऊत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. माझ्यासोबतच समाजाचे शिंदे गटात काम करतात, ते ज्यांनाही राज्यमंत्री दर्जा मिळाला होता, परंतु माझ्या अट्टहासामुळे तो गेला, पुढे मिळेल भविष्यात. कारण मी राज्यमंत्री दर्जा मला निवडणुकीच्या आधी दिला होता, मी अध्यक्ष केलं होतं मला, आणि त्यांना उपाध्यक्ष केलं तर त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता एकनाथ शिंदे साहेबांनी, पण मी ते पद स्वीकारलं नाही आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला की त्यांना ते स्वीकारता आलं नाही, आणि म्हणून माझ्यामुळे त्यांचं राज्यपद गेलं. पण खात्री देतो त्यांना की मी तुम्हाला मिळवून देईन, एवढं आश्वासन द्या. ॲडव्होकेट शंकररावजी चव्हाण माझे राजकीय पत्रकार मित्र, सल्लागार म्हणलं तरी चालेल, यांच्यापासून मी बरंच काही शिकलो. आणि प्रकाश झोतात ज्यांनी मला आणलं, डिबेटवर मला नेहमी आमदार नसताना घेऊन जात होते, आमदार झाल्यावर तर कोणी नेते, पण आमदार नसताना घेऊन जात होते. ते इथं विनोदजी राऊत जे मोठे राज्याचे पत्रकार आहेत, त्यांचे बंधू जिल्हा परिषदचे सभापती होते त्यांचे वर्ध्याचे, ते प्रमोदजी राऊत तिथं उभा हात धरून तेही आहे. दुसरं विशेष म्हणजे हा कार्यक्रम ब्रह्मा विष्णू महेश सारखा झाल्यासारखं मला वाटतं. त्याचं कारण काय, महाराष्ट्र हे मुख आहे, त्याच्या बाजूला कर्नाटक आलं, त्याच्या बाजूला नेपाळ आलं, असा 3 राज्याच्या वतीने हा सत्कार होतो. तर माझ्यासाठी मुद्दामून कर्नाटक मधून वस्तुतः त्यांच्याही भाग्यात होतं. ते काल हिंगोलीला मला भेटायला येणार होते, पण मी म्हटलं तुम्हाला हिंगोली येऊ नका, तुम्ही मुंबईलाच या. आणि ते मुद्दाम कर्नाटकहून मला भेटण्यासाठी, सत्कार करण्यासाठी आमची ती सगळी कर्नाटकची मंडळी या ठिकाणी सर्वच आदरणीय. आणि खरं म्हणजे तुम्ही सगळे ज्यांना लोकशाहीचा 4था स्तंभ मानले जाते, ते सगळे आदरणीय पत्रकार माझ्यासाठी, आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमाला असलेले सर्व प्रतिनिधी. मला
आनंद होतो की मी राज्यसभेचा फॉर्म भरल्यानंतर माझ्या सत्कार माझ्या साहेबांनी सांगितलं परभणी वस्तीपता साहेब दोन्ही जिल्हे माझे, कारण 2004 पर्यंत मी परभणी जिल्ह्यात राजकारण करत होतो. पवारसाहेबांनी अचानक हिंगोली जिल्ह्यात विधानसभेला पाठवल्यामुळं तिथे गेलो. पण या ठिकाणी घर आहे म्हणजे मुलगा राहतो, घर म्हणजे वेगळं घर नाही, 2 घर म्हणजे मुलांचे घर राहणार आहे. नाही तर 2 घर म्हटलं लोक म्हणजे माझे हे खासदार 2 घरावर आहे, तर 2 घर म्हणजे 2 मुलं 2 ठिकाणी राहतात. परभणीलाही माझं सगळं वैभव आहे आणि हिंगोलीलाही वैभव आहे. आणि तसा मी आर पाटलाला एक विनंती केली की आर पाटलाकडे एक वाशिम जिल्ह्यातला मनुष्य यायचा, तिथं माझी जमीन असायची, तो मोठेपणा करायचा. तुमचा जो लाडका होते तो माझा शिवशेजारी म्हणायचे. आमदार गोरेगावकर एक होते आमच्या हिंगोलीच्या बाजूचे, माझं गाव तसं हिंगोलीतलं पहिलं, तर तो म्हणायचा आमचा शिव होय. आणि मी परभणीत वरपुडकर मंत्र्याबरोबर राहायचो. आर पाटील मला रामभाऊ म्हणायचे, त्यांच्या वडिलाचं नाव रामराव. ते म्हणजे तू खरं सांग कुठला आहेस, कारण त्या 3 जिल्ह्यातले लोक तुला शिवभाऊ म्हणतात आणि मला तू परभणीतला, तू खरं सांग म्हणलं कुठलं. म्हणजे साहेब तुमची मी शरद पवारकडे तक्रार करतो, कारण महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षाला जर कार्यकर्त्यांचं गाव माहित नसेल तर तो त्या अध्यक्ष पदावर होणे. ते म्हणजे विनोद करू नको, खरं सांग. म्हणजे तुम्हाला अजून सांगालो, आणि मी भटक्या विमुक्ताचा आहे आणि भटक्या विमुक्ताला कोणतं गाव नसते जिथं पाय ठोकल तो भटका. अशा प्रकारचं उत्तर दिल्यामुळे म्हणले तू काय कोणाला बोलू देत नाही. मला मनापासून आनंद. बघा इव्हेंटमेंट मॅनेजमेंट मध्ये की आमच्याकडे मी आमचे सहकारी मित्र प्रकाश शेंडगे आहेत, त्यांच्याकडे पहिल्यांदा इव्हेंट मॅनेजमेंटची माझी चर्चा झाली. नाव ऐकून होतो, पण मला कळले की हे इव्हेंट मॅनेजमेंटचं तू जरा लक्ष दे. आणि त्यांच्याशी बोलणी करण्यापासून माझ्याकडे काम होतं. आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा तो आकडा त्यांनी सांगितला, तर त्यावेळेस मला कळालं की इव्हेंट मॅनेजरला एवढे पैसे द्यावे लागतात. आणि तो गैरसमज माझा आज दूर झाला की विदाऊट पैशाचं सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट चालतं, हे रवी दादाने करून टाकलं. आणि म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करावं लागतं, कारण शेवटी आपल्याला माहित आहे पैसा हा ईश्वर नाही, पण ईश्वरापेक्षा कमी नाही, एवढं सुद्धा आपल्याला जाणून धरलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पैशासाठी नाही तर समाज कार्यासाठी हे बघितल्यानंतर आज बघितलं. आता तुम्ही मला सांगितलं की नरसिंहाच्या मंदिरावर जत्रा होती, पुष्पवर्षाव केला आणि येताना माझा ऍक्सिडेंट झाला. हे मला सांगितलं. मी तुम्हाला रविदादा थोडाफार धार्मिक सुद्धा मी आहे आणि महाभारतातल्या संजय सारखं मला थोडंफार कळतं, अशा बरेच अनुभव आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तो तुमचा ऍक्सिडेंट नव्हता, तुमचा मोठा ऍक्सिडेंट होणार, ती कानावर गोळी गेली आणि पायावर गोळी गेली, हे तुम्हाला नरसिंहाने दिलेलं वचन आहे. आणि म्हणून त्याला ऍक्सिडेंट म्हणता येणार नाही. तुमचा दुसरा काही मोठा आलेला होता तो त्यांनी टाळला आणि तुमची कानावरून गोळी गेली आणि पायावर भागलं, असा त्याचा अर्थ आहे. कारण ईश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आणि तुम्ही ते एवढं चांगलं काम केलं, पण तुमच्यावर येणारं संकट त्यांनी हे दुसऱ्या आधारे लोटलं. कारण शेवटी कर्माचे फळ भोगावं लागतात, परंतु ईश्वर तो हे काय बघा, तुम्ही बघितलं असेल की मला आठवते माझं लग्न झालेलं वर्ष 1978 आहे. बऱ्याचशा जुन्या लोकांना माहित असेल त्यावेळेस कायला पडणार होता आणि आमच्या ग्रामीण भागात लेकी बाळी आणून पुरणपोळ्या खाऊ घालत होते, कारण आपण 11 जुलैला मरणार असं जाहीर झालं आणि सगळ्यांनी मरणार तयारी मी केली. जुन्या लोक सांगतील ऍक्सेप्टन्स जाता की आता कायला पडणार, आपण मरणार. परंतु ईश्वराने तो समुद्रात पाडला, ही ईश्वराची ताकद असते. आणि म्हणून ईश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपल्याला जास्त वेळ घेत नाही कारण मला, परंतु मी सांगतो की माझी राजकीय सुरुवात, राजकीय सल्लागार म्हणलं तर तायडे साहेब, आठवले साहेब, कारण मी ज्या महामंडळाचा अध्यक्ष होतो, कारण मला यशस्वी होण्याचा पाठीमागचा एकच कारण, प्रशासकीय अधिकारी मित्र असले तर ते काच कळगे सांगतात, कारण त्यांच्याकडे सगळ्या रेखा असतात. कुठलं करायचं कुठलं नाही करायचं, अर्धा ग्लास भरलेला म्हणायचा की अर्धा रिकामा म्हणायचा, हे त्यांच्या हातात असते. आणि म्हणून एखादी गोष्ट करायची असेल तर ग्लास भरलेला आहे, करायची नसेल तर ग्लास रिकामा आहे, असे हुशार लोक असतात. आणि त्यांनी मला घडवलेलं आहे, आठवले साहेब आणि तायडे साहेब. आणि म्हणून त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं, मला रविदादाची ओळख होती, मला इथं आठवते की यांच्याबरोबर मी अली साहेब कार्यक्रम केले सेवाभावीचे. एक मुलगी दिसली मला इथं फोटोवाली, ती सगळ्यात दिसत नाही, पण ती सुद्धा आमच्या कार्यक्रमात होती. कारण मी सुद्धा
राजकारणामध्ये आलो तर ते राजकारणातून आलो तर तो समाज करण्यात मी सांगायला हरकत नाही. 2 मिनिटात इतिहास सांगतो. मी ग्रॅज्युएशन होत असताना दुसऱ्याच्या घरी ट्युशन होऊन मी BSc ऑनर्स मॅथमॅटिक्स झालो. एवढ्या वाईट परिस्थितीतून मी आलो. नंतर MSc मध्ये बसल्या जागी एम्प्लॉयमेंट होतं म्हणून MSc कारखान्याची नोकरी झाली. परंतु मला काहीच करमत नव्हतं. समाज कार्य करायची इच्छा होती. अहिल्यादेवीचा वंशज म्हणून स्वतः मी धनगर समाज काम करतो. 1986 ला मी माननीय मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणचा पहिला मेळावा घेतला. त्यावेळेस शंकरराव चव्हाण हे ऍडमिनिस्ट्रेटर होते. राजकीय नेते पवार साहेबांसारखे नव्हते. तिथे 40,000 लोक आले आणि माझ्याकडे काहीच मागणी नव्हती. मी तिथं अहिल्यादेवीची पुण्यतिथी करावी एवढीच मागणी केली. शंकरराव चव्हाण त्यांच्या भाषणात म्हणले, तू येडा आहेस का? एवढी मागणी तर तू 2 लाख घेऊन आला असं तरी केली असती. सांगायचं तात्पर्य की लोक समुदायातून मी केलेलं काम आहे आणि त्याच्यानंतर त्या याच्यातून मला राजकारणात यावं लागलं. कारण समाजाचं काम करत असताना राजकारणी म्हणून हुशार असत. कोणाच्या मागे माणसं त्याला ऑटोमॅटिक पकडतात आणि आपल्यावर घेत असत. आणि अशा प्रकारचं मी काय राजकारणासाठी इच्छुक नव्हतो. राजकारण करावं असं मनातही नव्हतं. परंतु जे पद मला आजपर्यंत भेटले ते पद न मागताच मिळाले. मला पहिल्यांदाच एक पद मी मागितलं ते मला मिळालं नाही. 2004 ला मला दुसऱ्या जिल्ह्यात विधानसभेला निवडायला सांगली. मी पवार साहेब म्हणले की बाबा तिथं मी राहत नाही 25 होते. ते म्हणले तू लढव जाऊ. मला ओळखत नव्हते लोक. एका माणसाला प्रचार करताना बाजूला बसले होते, जसं रविदादा बसले. त्याला म्हणलं लवकर आठवण जरा पुढे जायचं. ते मला म्हणते ओळखूते साहेब जेवल्या. मीच ओळखूते त्याला माहित नव्हता. अशा परिस्थितीत निवडणूक लढवली तरी मला 52,000 मतदान पडलं आणि मी निवडणूक हारलो. त्या ठिकाणी हिंगोलीला घर बांधलं. 2009 ला मी आमदार होणार असं वाटलं. पण राहुल गांधीनं सातवसाठी ती जागा सोडून घेतली आणि पहिल्यांदा मागितलं ती मिळाले. नंतर मला विधान परिषद मागता मिळाली. तर कालच्या राज्यसभेची घटना मी कधीही दावा केला नाही. मला माहितही नाही. 11 वर्षाची विधान परिषदची आमदारकी सोडून मी भाजपत जॉईन झालो होतो. मी राष्ट्रवादीचा विधान परिषद सदस्य होतो आणि म्हणून एक 5-6 वर्षापासून आपण त्याग केला. काहीतरी भाजपने एवढंच गृहीत होतं. परंतु राज्यसभेसारखं कधी असं वाटत नव्हतं. आणि धुळंडीच्या दिवशी कुणी काही सांगितलं नाही. 3 तारखेला डॉक्टर माननीय फडणवीस साहेबांचा फोन आला आणि कागदपत्र तुझं नाव राज्यसभेसाठी पूर्णपणे ठरलं अशी बातमी दिल्यावर मला चक्कर झाली. कारण माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी नाही आणि म्हणून तो मान सन्मान मिळाला आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मला यायची संधी भेटली. खात्री देतो मी आजच सर्टिफिकेट घेतलं योगायोग असा. संजय आमच्या बरोबर संजय कावळे म्हणून. आता तुमच्या कार्यक्रमाला लेट होण्याचं कारण मी यांना आधी वेळ दिला होता आणि मला सर्टिफिकेट घेण्यासाठी म्हणजे लेट आलेल्याचा परिणाम दोष जो कोण आहे तो आठवले साहेबांवर असेल असं गृहीत धरा. फक्त या आठवल्यावर नसताना त्या दुसऱ्या आठवल्यावर जो डेप्युटी सेक्रेटरी होते त्याने मला 2चा टायमिंग दिला होता. 1:45चा सर्टिफिकेट घेण्याकरता. त्यांनी 2:30 वाजवले म्हणून मला वेळ झाला. म्हणून मी पहिल्यांदा तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मला या ठिकाणी पहिल्यांदा जर पहिला सत्कार तुम्ही घेतला सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार कोणता असेल तर तो तुमचा आहे जो मी जन्मावर विसरू शकणार नाही. हे माझं भाग्य आहे आणि म्हणून आपल्याला मी काय आज काही आश्वासन देणार नाही. काही मागण्या आल्यात मी कुठल्याच गोष्टीला नकारात्मक नसतो. ज्यांनी काही बाजूलाही काही मागण्या केल्यात त्याही मिळतील असं मी तर जाहीर करतो. पण रविदादा तुमचं हे काम बघून तुम्हाला ज्या वेळेस जी मदत लागेल मी समाजाचा कार्यकर्ता जी काय माझी राजकीय ताकद असेल ती पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी करेन आणि तुमचं कार्य पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये कशा प्रकारचं वाढेल यासाठी तुमच्या बरोबर राहील. एवढाच शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. कारण शेवटी एखाद्या गोष्टीला एखादी गोष्ट करतो असं म्हणणं आहे. मला तुम्हाला जे लागेल त्याचं कारण काय की हे मी लहानपणी शिकलो. एक म्हातारी होती फार हुशार होती रविदासासाठी आणि ती देवाला पूजा करायची. मग देव प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाल्यावर तिला म्हणले म्हातारी तुला काय मागायचं तर एका शब्दात मागावं लागेल. आता म्हातारीला वाटलं मला तर सगळंच मागायचं. तर ती वयाच्या 60-70व्या वर्षी होती. तिने मागणी केली देवाकडे. काय नाही देवा माझ्या नाताच्या जन्मतानी तो सोन्याचा चमचा घेऊन येऊन जन्माव आणि ते मी बघाव. म्हणजे तिनं तिचं वय बी मागितलं
श्रीमंतीने मागितली, एका वाक्यात सगळं मागितलं. तसं रवी दादा एका वाक्यात जे जे तुम्हाला लागेल ते ते तुमच्या पाठीशी उभा करेल एवढंच सांगतो. कारण सामाजिक काम हे महत्वाचं काम असतं. माझ्यासारख्याला राज्यमंत्री पद मिळाले याच्या आधी 2दा, आज राज्यसभा मिळाली. देशातल्या उच्च हाऊस मध्ये जाण्याची संधी मला फक्त जर ती मिळाली असेल तर रविदादा ती फक्त सामाजिक कार्यामुळे मिळाली. आणि तुम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ता, तुम्ही सुद्धा असं स्वप्न पाहणं काही चुकीचं होणार नाही एवढंच तुम्हाला मी वचन देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आज राज्यसभेवर त्यांची निवड झाली. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आणि रविदादा यांनी आज निवड झाल्याबरोबर पहिला सत्कार ठेवला. हा खरंच दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आणि आज या ठिकाणी मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानी सारख्या ठिकाणी हा सत्कार सोहळा अतिशय उत्साहामध्ये भव्य सत्कार समारंभ पार पडलेला आहे. इथे जमलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे मी आभार मानतो की रविदादा यांच्यासाठी सर्वांनी खरंच खूप टाळ्या वाजवा. कारण हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यांचे सहकारी आठवले साहेब असतील, यादव साहेब असतील, अलीखान साहेब असतील, आपल्या सिने सृष्टीमधले बॉलिवूड मध्ये ते खूप आठवणीतून मोठे आहेत. तसंच इथे जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी विशेष उपस्थिती असलेल्या आमच्या हायकोर्टच्या ऍडव्होकेट धनलक्ष्मी मॅडम यांची मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच इथे सर्व जमलेल्या मान्यवरांचे उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.